हाय हॅलो मी रुणा आणि छान दिवसाची छान सुरुवात झालेली आहे आणि सध्या आम्ही गावी आहे त्यामुळे आता पेरणी चालू झाली. शेत तयार करायला चालू आहे. आता आऊत वगैरे चालू आहे तर आम्ही आलो शेतात. आता आज आमची टोकनी आहे. टोकनी म्हणजे पेरणी बोलतात, आम्ही टोकनी पण बोलतो पेरणी पण बोलतो. तर चला टोकण्याला जाऊया, भात पेरूया आणि चला आमच्याकडं आमचं शेत वगैरे दाखवते तुम्हाला. चला. आणि आमच्याकडं पूर्ण काळी माती आहे, तुम्ही बघा आहे पूर्ण शिवार, सगळं काळं शिवार आहे. सगळं पेरणीसाठी तयारी चालू आहे. जवळपास रानं तयार झालेली आहेत आणि आमचं पण रान आता तयार झाले. सगळं आवतं वगैरे आहेत भरपूर. आज 4 आवतं आहेत शेतात पेरणीसाठी. हा तुझं उद्या टोकन ना? उद्या हा मग तेच म्हणले कुठले तुझे टोकणून झाले आता. तेवढ्या पहिला हे तेवढं कर, राहिले. हे कुणगी पहिला घे. इथं आता ही सकाळी 8 वाजता जी आलेली आहेत, तर 8 वाजता आल्यानंतर थोडं टोकणून घेतले आणि अजून थोडं रान बाकी आहे. तरी थोडा वेळ जरा न्याहारी करायला बसलेत सगळी. आणि आजच पेरणीला सुरुवात झाली. तर आमची एक बैलजोडी होती आणि बाकीच्या ज्या होत्या त्या बाहेरच्या होत्या. म्हणजे अशा टोटल 4 बैलजोड्या होत्या. 4 बैलांचं आऊत होतं. 3 एकर रान आहे. हे 3 एकरामध्ये पेरणी आज सुरुवात केली. आणि तिकडच्या कोपऱ्यातली जी बैलजोडी आहे ती आमची बैलजोडी आहे आणि इकडची आहे ती मामांची आणलेली आहे. आणि या बाकीच्या आहेत त्या तिथल्याच आहेत 2. आणि पलीकडच्या ओप्यात पण हे मास्टरांचं आऊत आहे. इथं पण रान तयार करायला सुरुवात केलेली आहे. कडक ऊन लागते आणि ह्या उन्हाच्या तावात इथं पेरणी चालू आहे. वर्दू आवतावर बसला आहे, तिकडे वैष्णव आवतावर बसलेला आहे आणि मुलांची तर मज्जा चालू आहे एकदम. ऋत्विश पण आमचा कुठं गायब झाला. ऋत्विश पण आवतावर बसण्यासाठी खास आला आहे. तो इतकं ऊन लागतं आहे त्याला, नको म्हणत होते तरी पण तो इतकी आवड आहे त्याला. हे बघून मला आज शेतात माझे पहिले दिवस आठवले. जेव्हा आम्ही पण म्हणजे शाळेला सुट्टी असायची तेव्हा मी पण आवतावर बसायला बापूंच्या बरोबर कायम असायची मी आणि कायम आवतावर बसायची. आवतावर बसल्यानंतर ती माती अशी एकदम वरती 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 इतकं भारी वाटायचं ते. आणि हे तिकाटणं आहे, म्हणजे आऊत झाल्यानंतर रान तयार झाल्यानंतर ते तिकाटणं ओढतात, तिकाटणं म्हणतात त्याला. आणि त्यानंतर मग पेरायला सुरुवात करतात. आणि इथे तुम्हाला दिसत असेलच ऋत्विज आवतावर बसला आहे मामासोबत. मामाने त्याला घेतले आवतावर बसायला. त्याला इतकी आवड आहे त्याला. शेताकडे म्हणलं ऊन नाही, तहान नाही, भूक नाही अजिबात. असा नुसता उन्हातून फिरतोय नुसता तो शेतातून. आणि ते तानाजी काका आणि संजू काका तिकाटनं मारून इकडे ओपा तयार करायला लागलेत. आणि तिकडच्या ओप्यामध्ये आहेत ते सगळे टोकणायला लागलेत बायका सगळ्या. आणि ह्या ओप्यामध्ये 2 तिकाटणे आहेत. 2 जण तिकाटणे ओढायला लागलेत. 2 तिकाटणे करून असं म्हणजे भरपूर 3 एकर रान आहे त्यामुळं सगळे भरपूर आहेत. 4 आवतं आहेत आणि 4 आवतांबरोबर तिकाटणी पण ओढायला भरपूर जण आहेत आणि तिकडं टोकणायला पण भरपूर बायका आहेत. अशा प्रकारे आमची पेरणी चालू आहे. उन्हात टुकणून जरा थंडावा घ्यायला लागलात मास्टर. तर सकाळपासून आऊत चालू होतं. आज 4 बैलजोड्या होत्या. आता इकडे 4-4 जण बांधल्यात, म्हणजे 2 बैलजोड्या इकडे बांधलेत. आता ही जरा थकलेत उन्हाचं, बसले शांत. त्याने तिथला केलता खाली केलं ओढा आहे तो, ओढा पाण्याचा ओढा. तू जेवणार नाही सूर्य, जेव. ओढा आहे तो, ओढा. जाऊ नको पुढं, इकडे पडशील. पाणी आहे ओढ्यात.
आणि या हातवर केलेल्या आमच्या आहेत वहिनी साहेब. आता या तिकडच्या साईडला टोकणत होत्या सगळ्या जेवायच्या बाकी राहिलेल्या, या सगळ्या आता जेवायला आलेत. ऊन भरपूर लागते त्यामुळं आता ह्याची जेवायची सुट्टी झाली. आमचे काय नाही समजा या आलाय तो भात घेऊन आलाय. तू आता जेव जा झक मारतो नंबर जा मास्टर गेले वैष्णव रॉयल शेतकरी भात घेऊन यायला लागलाय. हिंना सांगितलं भात आणाय. ए रॉयल शेतकरी आलाय. तू सांगितलं भात आणाय पाहिजे म्हणून. काय पडलं गाडी कोण काय पडलं दगड मारली खा घे भात काय किस्त भात पाहिजे घे केळं आली केळं. तुम्हाला केळं पाहिजे का अजून? दे तिकडे दोघी दे अर्धा खाऊ दे. दोन केळे दे दोन केळे दे दोन केळे दे जरा खाऊ दे अर्धा. आणि हे पलीकडे आमच्या हाती कोण तुम्ही ओ महाराज भात खाय जरा. ए या भात भात जरा खावा या. ए त्या बस केली एका भात का ए खाना का नाही. खाली मान गाठले बघ खाली मान गाठले बघ फोटो मारतात मग आता जेवून झाल्यानंतर दुसऱ्या ओप्यात परत तिकाटनं मारायला सुरुवात केली. काका आणि तानाजी काका आणि संजू काका परत तिकाटनं हातात घेतले आणि तिकाटनं मारायला सुरुवात झाली. इकडं अजून दुसऱ्या ओप्यामध्ये दुसरी दोघं जण आहेत ती तिकाटनं मारायला लागलेत आणि बायका ज्या आहेत त्या तिकडच्या पट्टीला टोकणायला लागलेत. आणि ही एक आहे ही राजू काकांची बैल जोडी आहे. हे आमच्या इथलेच आहेत गुरुवांचे राजू काका, त्यांची बैल जोडी आहे. आणि शिद्धाप आमचा मध्ये 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 करतोय. अवतावर काही बसत नाही पण मध्ये मध्ये नुसतं करायला चालू आहे. ही बापशू काकांची बैल जोडी आहे आणि त्यांच्या अवतावर बसला आहे वरद. त्यामुळं आणि तिकडची जी बैल जोडी आहे ती भैया आहे आणि भैयाच्या अवतावर बसला आहे आमचा ऋत्विज. आणि इकडं आहे ही मास्टरांची बैल जोडी आहे. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आता इकडं पट्टीला सगळ्या बायका टोकणायला आल्या. तर मी पण टोकणायला बसले कारण डोंगराला पण मी जायचे कधी कधी टोकणायला. लग्नाच्या आधी कधी म्हणजे कॉलेज ज्या दिवशी रविवार असेल आणि घरातली म्हणजे घरच्या शेतात जर रविवारचं जर ठरलेलं असेल टोकणायचं तर मग मी रविवारच्या आवर्जून जायचे शेतात टोकणायला किंवा भात कापणीच्या वेळेला असेल तर भात बडवायला वगैरे मी थोडा वेळ का असेना मी जायची. तर म्हटलं आज आता आपण आहेच यंदा तर मग थोडा वेळ तरी जाऊया म्हटलं शेतात. म्हणून मी आणि ऋत्विज आम्ही निलदासोबत शेताकडे
माझ्याकडे आलो. म्हणलं आपण पण थोडा हातभार लावूया, म्हणून मी पण एक पट्टी पूर्ण टोकणू लागले. पण ते आता कसं जास्त सवय नसल्यामुळं कसं आपल्याला ते पाय भरून येतात एकसारखं बसून. मग मी थोडा वेळ उभं राहून थोडा वेळ बसून असं थोडं करून एक पट्टी पूर्ण टोकणू लागली. यांच्या इतकं काय फास्ट मला काय जमलं नाही. मला थोडा म्हणजे मी मागच राहायचे टोकणायला, पण टोकनलं थोडं का असेना, एक पट्टी का असेना मी टोकणू लागली. वारा मस्त सुटलं एकदम. आणि हे शेत आहे हे वड्याच्या कडेला आहे. तुम्ही मगाशी वडा बघितलाच असेल. वड्याच्या कडेनं साईडनं सगळं बेट आहे ते, आणि आंब्याची झाडं वगैरे आहेत मस्त. आणि वड्याच्या साईडला म्हणजे हे शेत आहे. आणि खूप छान वारा सुटला आहे मस्त. आणि पूर्ण वावरात आज माणसंच माणसं आहेत सगळीकडं. सगळ्यांची पेरणीची घाई चालू आहे, कारण पाऊस कधी येईल काय सांगू शकत नाही. त्यामुळं सगळी गडबड चालू आहे सगळ्यांची. आणि आम्ही काल गेलो होतो कोल्हापूरला ज्योतिबाला. आमचं कुलदैवत असल्यामुळं आम्ही आता कोरोनापासून गेलोच नव्हतो. हो, आणि श्रीनू पण आलेला आमचा. आणि आम्ही गेलो होतो ज्योतिबा महालक्ष्मी काल करून आलो. आणि ज्योतिबाला इतकी गर्दी होती बापरे, जवळजवळ मला वाटते आमचे 2 तास गेले असतील तिथेच. त्यामुळं भरपूर चालायला पण आम्हाला भरपूर लागलं. आणि आता चालण्याची जास्त सवय नसल्यामुळं पाय इतके दुखायला लागले, तर त्यामुळं मला ते भरभर म्हणजे त्यांच्यासाठी टोकणायला पण जमत नव्हतं ते बसून मला. त्यामुळं मी थोडंच टोकनलं. आणि सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे अजून सिद्धू, वैष्णव, ऋत्विज आणि वरद फुल अवतावर मजा घेत होते. तर अशा प्रकारे आमची पेरणी मस्त पार पडली. आणि तुम्हाला माझा शेतातला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि हा माझा गावाकडचा ब्लॉग आहे. मी तिकडे एडिट करू शकले नाही कारण रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी हा आता अपलोड करते. तर व्हिडिओला लाईक नक्की करा.